लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार लढत झाली। यात महाविकास आघाडीनं बाजी मारली तर अनेक जागांवर चुरशीची लढत झाली। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे तर मुंबई उत्तर मध्यमध्ये वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात अटीतटीच्या लढती झाल्या। अशीच आणखी एक तुल्यबळाची लढत झाली ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिममधील रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यात। अगदी 48 मतांच्या फरकानं वायकरांचा विजय झाला। रवींद्र वायकर यांना 4,52,644 मतं मिळाली तर अमोल कीर्तीकरांना 4,52,596 मतं मिळाली। पण इथे लक्ष वेधून घेतलंय ते नोटाला मिळालेल्या मतांनी। या मतदारसंघात नोटाच्या पारड्यात 15,161 मतं पडली आहेत। याचाच अर्थ असा की जर ही मतं या दोन उमेदवारांमध्ये विभागली गेली असती तर आताचं चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं। नोटाला मुंबई उत्तर पश्चिममध्ये 15,161 मतं, दक्षिण मुंबईत 12,411, दक्षिण मध्यमध्ये 12,423, उत्तर पूर्व येथे 10,173, उत्तर मुंबईत 12,346 मतं आणि उत्तर मध्य येथे 10,669 मतं मिळाली आहेत। त्यामुळे मतदारांनी नोटालाच पसंती दिल्याचं दिसतंय। मुंबईतील एकूण 6 मतदारसंघांत 75,263 मतदारांनी नोटाचा अधिकार बजावलाय। तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।